हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 14 गुणत्रय विभागयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 14 श्लोक क्रमांक 24. समदुःख सुख स्वस्थस् समलोष्टाश्मकांश्चना तुल्यप्रिया प्रियो धीरस् तुल्यनिंदात्मसंस्तुतिः. यालाच जोडून पुढचा श्लोक. श्लोक क्रमांक 25. मानापमानयोस्तुल्यस् तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतस्स उच्यते. जो धीरवीर सुखदुःखात समबुद्धीचा राहतो, स्वरूपात स्थिर राहतो, माती दगड सोने समान समजतो, प्रिय किंवा अप्रिय यांना समान लेखतो, आपल्या निंदा किंवा स्तुतीला समान लेखतो, मान किंवा अपमानाला सम लेखतो, मित्र किंवा शत्रू यांना सम पाहतो, सर्व कार्यारंभाचा परित्याग करतो, त्याला गुणातीत असे म्हटले जाते. अर्जुनाने श्लोक क्रमांक 21 मध्ये जे 3 प्रश्न विचारलेले आहेत त्यापैकी जो दुसरा प्रश्न गुणातीताचे आचरण कसे असते याचे भगवंत श्री या 2 श्लोकात उत्तर देत आहेत. गुणातीत झालेल्या साधकाचे आचरण कसे असते ते येथे भगवंत श्री सांगत आहेत. श्लोक क्रमांक 22 आणि 23 मध्ये भगवंत श्रींनी गुणातीताची 7 लक्षणं सांगितली. ही लक्षणं असलेला प्रत्यक्ष जीवनात कसा वागतो ते आता भगवंत श्री सांगत आहेत. किंवा असेही समजता येईल की जो असा वागतो त्याची श्लोक क्रमांक 22 आणि श्लोक क्रमांक 23 मध्ये सांगितलेली लक्षणे असतात. दांभिक आणि खोटे आचरण किंवा दिखाऊ आचरण अनेक जण करतात आणि स्वतःला मुक्त योगी म्हणवून घेतात. येथे भगवंत श्रींनी सांगितलेले आचरण गुणातीताच्या सहजच वागण्यात येत असते. तो त्याचा स्वभावच असतो. त्यासाठी प्रयास करावा लागत नाही. किंवा अशा प्रकारे दांभिक वर्तणूक केली तर ती इतरांच्या सहजच लक्षात येते. अशा वर्तणुकीसाठी गुणातीत कोणती साधना करत आहे, तो कोणत्या पंथाचा आहे, तो कोणाचा अनुयायी आहे किंवा शिष्य आहे याचा काहीही संबंध येत नाही. ते सहजाचरण असते. म्हणूनच हे आचरण कसे असते ते जाणून घेणे फार महत्वाचे आहे. समदुःखात समबुद्धीचा राहतो, सुखदुःखात समबुद्धीचा राहतो. गुणातीत सुख आणि दुःख या दोन्हीही वेळी शांत असतो. त्याच्या वर्तणुकीवर सुखाचा किंवा दुःखाचा यत्किंचितही परिणाम होत नाही. तो याच्या पलीकडे आनंदात असतो. त्याच्यावर दुःखाचा प्रसंग आला तरी तो विचलित होत नाही. ते दुःख तो उपभोगतो आणि संपवून नष्ट करतो. सर्वसाधारणपणे दुःख झाले की ते विसरण्यासाठी सौख्याचा शोध घेतला जातो. गुणातीत दुःखाला सामोरा जातो. तसेच गुणातीत सौख्याने भारावून जात नाही. तो सहजच ते सुख उपभोगतो. त्यात त्याला चव नसते. अशा प्रकारे सुख किंवा दुःख अशा दोन्हीही वेळी गुणातीत समबुद्धी राखतो. स्वरूपात स्थिर राहतो. गुणातीत बाह्य परिस्थितीने बदलत नाही. तो स्वरूपात स्थिर असतो. त्याची आत्मानंदी टाळी लागलेली असते. त्याला पिठले आणि श्रीखंड एकच असते. त्याला कशातही आसक्ती नसते. तो सदा सर्वदा प्रभूचे चरणी सेवा करण्यात मग्न असतो. जे कार्य तो करत असतो ते कार्य प्रभूचेच आहे अशीच त्याची भावना असते. त्यामुळे त्याच्यावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम होत नाही. माती दगड सोने समान समजतो.
गुणातीत भौतिक वस्तू जगतापासून अलिप्त असतो. त्याला वस्तू संग्रहात रस नसतो. जितके गोळा करावे तितक्या जास्त यातना आणि पीडा भोगाव्या लागतात हे त्याने ओळखलेले असते. त्यामुळे तो मिळकत वगैरे मिळवत नसतो. त्याला दगड, माती आणि सोने एकच असते. प्रिय किंवा अप्रिय यांना समान लेखतो. गुणातीताला एका प्रभूशिवाय इतर काहीही प्रिय नसते. प्रभूशी अप्रीती तर अशक्य असते. बाकी जगताशी त्याला काहीही भावभावना नसतात. इतर प्रसंग तो मोठ्या लीलेने घेत असतो. कोणी वंदा किंवा निंदा, गुणातीताला त्याच्याशी कर्तव्य नसते. तो सर्वांवर निरपेक्षपणे प्रेम करत असतो. कुणी त्याच्यावर रागावले तरी गुणातीत त्याच्यावर रागवत नाही. तो स्थिर असतो. तो आपले काम करत असतो. आपल्या निंदा किंवा स्तुतीला समान लेखतो. सर्वसाधारणपणे प्रत्येकाला त्याची स्तुती केलेली आवडते आणि हवीही असते. गुणातीताला कोणी स्तुती केली किंवा कोणी निंदा केली तरी फरक होत नाही. तो जे काम जसे करायचे असते तसेच करत असतो. स्तुतीने तो भाळत नाही किंवा निंदेने तो निराशही होत नाही. मान किंवा अपमानाला समलेखतो. गुणातीताला मान किंवा अपमान असे काही नसते. तो कोणाकडूनही मानाची अपेक्षाच ठेवत नाही. त्यामुळे त्याचा कधीही अपमान होत नाही. तो आपले काम बरे की आपण बरे असा वागत असतो. तो स्वतःच सर्वात खालच्या पायरीवर राहतो आणि सर्वात उच्च कार्य करत असतो. मित्र किंवा शत्रू यांना सम पाहतो. गुणातीत मुळातच मित्र जोडत नाही. त्यामुळे तो अजात शत्रू असतो. त्याला शत्रू नसतात. सर्वांना दूर ठेवून त्याचबरोबर तो सर्वांच्यात असतो. सर्व कार्यारंभाचा परित्याग करतो. गुणातीत मुळातच आपल्याकडून काही कार्य होत आहे ही भावना ठेवत नाही. तो स्वाभाविकच कार्य करत असतो. कोणतीही जिद्द नसल्यामुळे आपण कार्याचा आरंभ केला ही भावना गुणातीताला राहत नाही. त्यामुळे तो अकर्ता राहून कार्य करत असतो. हरिओम.